जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोते जन हो, आपणा सर्वांना चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार। आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 172, तारीख आहे 21 जून 2026 व वार आहे रविवार। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजचे वाचन सुरू करण्यापूर्वी प्रथम आपण सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथात प्रथम दशकात प्रथम समासात केलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयत्न असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागे दोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून
मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे, ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया. सध्या आपण या ग्रंथातील दशक मंत्रांचा या 5व्या दशकातील शुद्ध ज्ञान या 6व्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 31 ते ओवी क्रमांक 40 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले होते. आज आपण पुढील 10 ओव्यांचे वाचन करूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून 5वी ओळ 40 या अंकानंतर जे अत्यंत गहन या शब्दांनी 41व्या ओवीची सुरुवात होते आहे, तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करीत आहोत. जे अत्यंत गहन माझ्या स्वामींचे वचन, जेने माझे समाधान अत्यंत झाले, ते हे माझे जीवीचे गुज, मी सांगेन म्हणतो तुझ, जरी अवधान देसी मज, तरी आता येची क्षणी. शिष्य म्लान वदने बोले, धरिले सदृढ पाऊले, मग बोलो आरंभिले श्री गुरुदेवे. अहम ब्रह्मास्मी महावाक्य. येथींचा अर्थ अतर्क्य, तोही सांगतो ऐक्य, गुरु शिष्य जेते. ऐक शिष्या, येथीचे वर्म, स्वये तूची आहेसी ब्रह्म, हे विषयी संदेह भ्रम, धरूची नको. नवविधा प्रकारे भजन, त्यांत मुख्य आत्मनिवेदन, ते समग्र प्रकारे कथन कीजेल आता. निर्माण पंचभूते ये, कल्पांती नासती यथान्वये, प्रकृती पुरुष जिये, तेही ब्रह्म होती. दृश्य पदार्थ आटता, आपणही नुरे तत्वता, ऐक्य रूपे ऐक्यता मुळीच आहे. सृष्टीची नाही वार्ता, तेथे मुळीच ऐक्यता, पिंड ब्रह्मांड पाहो जाता, दिसेल कोठे. ज्ञानवन्नी प्रगटे, तेने दृश्य केर आटे, तदाकारे मूळ तुटे, भिन्नत्वाचे. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांचा मराठीतील अर्थ आपण जाणून घेऊया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून 4थी ओळ 41 या अंकाने माझ्या सद्गुरुनाथाचे वचन या शब्दांनी सुरू होते, तर तेथूनच आपण आजच्या मराठीतील अनुवादाचे वाचन करणार आहोत. माझ्या सद्गुरुनाथाचे वचन, जे अत्यंत गहन व ज्याच्या योगाने माझे परिपूर्ण समाधान झाले, ते हे माझ्या अंतःकरणातले रहस्य, माझ्या जीवीचे गुज, तू जर मजकडे लक्ष देशील तर आता याच क्षणाला मी तुला सांगेन म्हणतो. हे ऐकून शिष्याने दीनवाणे तोंड करून सद्गुरु चरण घट्ट धरिले व प्रार्थना केली. तेव्हा श्री गुरूंनी बोलण्यास आरंभ केला. अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी ब्रह्म आहे. या यजुर्वेदांतर्गत महावाक्याचा विचार तर्काने कळणे कठीण आहे. ते ब्रह्म, सद्गुरु व अहम शिष्य यांचा भेद नाहीसा होऊन ऐक्य होते, तोही प्रकार सांगतो. तो गुरु शिष्यांच्या एकांतातला प्रकार सांगतो. गुरु सांगतात,
शिष्या, यांतील रहस्य ऐक. तू स्वतः ब्रह्मस्वरूप आहेस याविषयी शंका किंवा भ्रम ठेवू नकोस. 9 प्रकारच्या भक्तींमध्ये आत्मनिवेदन मुख्य आहे. ते आता सविस्तर सांगण्यात येईल. नवविधा भजनांतले मुख्य भजन म्हणजे आत्मनिवेदन होय. ही उत्पन्न झालेली पंचभूते कल्प प्रळयाच्या वेळी म्हणजे कल्पांती ज्या क्रमाने उत्पन्न झाली त्याच्या उलट म्हणजे पृथ्वी, आपान इत्यादी या क्रमाने नाश पावतील आणि ही पंचभूते ज्यांपासून झाली ते प्रकृती पुरुषही परब्रह्मात लीन होतात. सगळे दृश्य भासासह विवेकाने नाहीसे झाले की द्रष्टा म्हणजे अहम मीही उरत नाही. का की ब्रह्माहून तो मुळीच भिन्न नाही. त्याचे मूळचेच ऐक्य आहे. ते सृष्टीचे दृश्याचे नावही राहत नाही. मूळचीच ऐक्यता आहे. सृष्टी म्हणजे दृश्य उडाले की ऐक्य मूळचेच आहे. मग त्या ऐक्याच्या दृष्टीने पाहू गेले असता पिंड ब्रह्मांड दिसणार तरी कोठचे. ज्ञानाग्नी भडकला की सगळा हृदयाचा केर जळून जातो आणि ब्रह्माशी पदाकार्ता झाली की भिन्नत्वाचे मूळ अहम तुटून जाते. जय जय रघुवीर समर्थ. हा होता ओवी क्रमांक 41 ते ओवी क्रमांक 50 या 10 ओव्यांचा मराठीतील अर्थ. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोते जन, आपण सर्वजण अगदी मन लावून रोजचे हे ग्रंथ वाचन ऐकत आहात त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार. आपणा सर्वांना अनेक अनेक धन्यवाद. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.